हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अजितदादा थोडे दिवस नसते आले तरी चाललं असतं। शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये रामदास कदम यांचं वक्तव्य। रामदास कदमांच्या वक्तव्यानं वाद वाढण्याची चिन्ह। मला हरवण्यासाठी काहींनी बिनशर्त पाठिंबा दिला। उघड पाठिंबा म्हणजेच बिनशर्त पाठिंबा। राज ठाकरेंनी महायुतीला दिलेल्या पाठिंब्यावरून उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल। पुन्हा येईन म्हणणारे आता जाऊ द्या ना घरी वाजलेत की 12 असं म्हणताय। उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर बोचरी टीका। षंढ नसाल तर बाळासाहेबांचा फोटो आणि धनुष्यबाण सोडून लढायला या। माझ्या वडिलांचा फोटो लावून स्ट्राईक रेट काय सांगता? उद्धव ठाकरेंचं शिंदेंना थेट आव्हान। तर सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं, त्यांना बाळासाहेबांचा फोटो लावून मतं मागण्याचा अधिकार नाही। धनुष्यबाण पेलण्याची ताकद आमच्या मनगटात। एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार। मशाल घेऊन भाजपच्या बुडाला आग लागली। भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव नालायक मंत्री ठरले म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रभारी नेमलं। उद्धव ठाकरेंची जोरदार टीका। ओवेसीपेक्षा उद्धव ठाकरे मुस्लिमांना मसीहा वाटू लागले। मुस्लिम वस्त्यांमध्ये उद्धव ठाकरेंना 99% मतं। मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। रवींद्र वायकर यांना खासदारकीची शपथ देऊ नये। वायकरांचा विजय संशयास्पद। भरत शहा यांची वकिलामार्फत लोकसभा सचिवांना नोटीस। नाशिकमध्ये ठाकरे गटाचे पदाधिकारी बाळा कोकणे यांच्या गाडीवर हल्ला। दगडानं गाडीची काच फोडली। पोलिसांकडून अज्ञात आरोपींचा शोध सुरू। नाना पटोलेंनी पुण्यातील पराभव मनावर घेतला। काँग्रेसचा पराभव का झाला याचा विधानसभानिहाय अहवाल द्या। पटोलेंचे पुण्यातील काँग्रेस नेत्यांना आदेश। विधान परिषदेसाठी 11 पैकी महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार निवडून येऊ शकतात। महाविकास आघाडीकडून तिसऱ्या उमेदवाराबाबत चाचपणी। महाविकास आघाडीनं उमेदवार दिल्यास प्रत्यक्ष निवडणुकीची शक्यता। अब्दुल सत्तारांसारख्या औरंगजेबांना घाबरत नाही। मी शिवरायांचा मावळा। सत्तारांनी टोपी काढायला मला बोलावलं। रावसाहेब दानवेंची अब्दुल सत्तार यांच्यावर बोचरी टीका। किल्ले रायगडावर आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा। अजित पवार, उदय सामंत, मुनगंटीवार रायगडावर दाखल। नागपुरात देखील शिवराज्याभिषेक सोहळ्याचा मोठा उत्साह। उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या दिल्लीला जाणार। नियोजित दिल्ली दौऱ्यामुळे अजित पवारांनी कार्यक्रम पुढे ढकलले। दिल्लीमध्ये अजित पवार राजकीय भेटीगाठी देखील घेणार। केंद्र सरकारकडून खरीप पिकांसाठी एमएसपी वाढवण्यास मंजुरी। 14 पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ। कापसासाठी 7,121 रुपये प्रति क्विंटल तर तुरीसाठी 7,550 रुपये प्रति क्विंटलचा एमएसपी। यूजीसी नेट परीक्षा रद्द। पेपर फुटल्याचा संशय। शिक्षण मंत्रालयाची माहिती। सीबीआय प्रकरणाची सखोल चौकशी करणार। 4थी पर्यंतच्या शाळा सकाळी 9 नंतर भरवण्याबाबत शासन निर्णय। परवानगीशिवाय सकाळी 9 पूर्वी भरवणाऱ्या शाळांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार। मुंबईतील गोखले पूल आणि बर्फीवाला पुलांच्या जोडणीचं काम अंतिम टप्प्यात। 1 जुलैपासून पुलावरून वाहतूक सुरू होण्याची शक्यता। शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत। मान्सून लांबणीवर पडल्यानं पेरण्या रखडल्या। राज्यामध्ये आतापर्यंत फक्त 12% पेरणी पूर्ण। मुंबईच्या किनारपट्टीवर पावसाचा अंदाज। तळ कोकणामध्ये येत्या आठवडाभरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता। रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज हवामान खात्याचा येलो अलर्ट। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।